छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा, 7 जणांची प्रकृती खालावली। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील केकत जळगाव येथील शाळेत विषबाधा झालेल्या 253 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थ्यांची तब्येत खालावली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे। शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमधील 253 विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाली होती। यातील काही बाधित विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। आता यातील 7 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे। त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। मात्र आज सकाळी यातील 7 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। अभिषेक अनिल दराडे, सायमा सलीम शेख, सत्यम रवींद्र सानप, प्रीती शरद मगर, प्रियंका गणेश मगर, अफवान कलीम शेख, तन्वीर आणि मनसूर शेख या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। दरम्यान शाळेत वाटप करण्यात आलेल्या बिस्किटातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला, तर अनेक विद्यार्थ्यांना अचानक ताप आला। या घटनेनंतर विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे। काल दिनांक 17/8/2024 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केकत जळगाव येथील 253 विद्यार्थी आपल्याकडे बिस्किटे खाऊन, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बिस्किटे खाऊन विषबाधा झाल्यावर आपल्याकडे उपचारात दाखल झाली होती। त्यापैकी 253 लोकांपैकी 153 लोक आपण आंतररुग्ण केली होती आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना बाहेर रुग्ण करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते। आज दिनांक रोजी आपण 7 रुग्ण सौम्य स्वरूपाची किंवा थोड्या गंभीर ताप आणि मळमळ जास्त वाढल्यामुळे आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा या ठिकाणी उपचारार्थ दाखल केलेले आहेत, पाठवलेले आहेत। तरी त्यांना तिथे उपचार चालू केलेले आहेत।